नमस्कार. आजच्या एका नवीन आणि खूप सुंदर अशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा प्रवास हा उदयपूर ते जयपूर असा होणार आहे. तर सुंदर अशा सकाळी तुम्हा सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आम्ही सकाळीच उदयपूरच्या एका सुंदरशा स्टेमधनं छानपैकी फ्रेश होऊन छान अंघोळ करून साधारणतः 6:30 ते 7च्या दरम्यान निघालेलो आहोत. आणि सांगायचं आहे की माझं बाळ जे आहे ते सुद्धा सकाळी लवकर उठतं आमच्याबरोबर आणि छान ती रोज अंघोळ करून रेडी होते आमच्याबरोबर, अजिबात किरकिर नसते. तर असो सुंदर अशी सकाळ झालेली आहे. आणि आता हे उदयपूरचं जे बाहेरची जरा घरं आहेत ती मी तुम्हाला दाखवते. तर खूप छान वातावरण होतं, रस्त्यावर अजिबात ट्रॅफिक नव्हतं आणि सकाळी सकाळी प्रवास करण्याचं हेच एकमेव कारण असतं असं मला वाटतं. तर तुम्ही तुमच्या प्रवासाची सुरुवात ही लवकर करा आणि तुमचा जो दिवसाचा शेवट असतो तोही तुमचा लवकर होतो आणि तुमचा छान आराम होतो. तर रोज इतकी गाडी चालवायची, त्यामुळे आपला जो गाडी चालक असतो, ड्रायव्हर असतो, तर त्यालाही छान आराम मिळाला पाहिजे, हाच आमचा एकमेव हेतू असतो. तर छान आम्ही सगळी गाडी वगैरे अरेंज केली आणि मग मस्तपैकी निघालो आहे आणि खूप छान वाटतं आहे. जयपूरला म्हणजे हा दिवस सगळा प्रवासात जाणार आहे आणि मध्ये वाटेत काय काय येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सकाळी सकाळी खूप छान वाटतं आणि इतकी धुकं होती, छान डोंगरावर धुकं दिसत होती आणि राजस्थानचे रस्ते खूप छान होते, अजिबात ट्रॅफिक नव्हतं. मध्ये मध्ये काही गायी यायच्या, त्यावेळेला आपल्याला स्लो व्हावं लागतं. पण जे आपण म्हणतो ना की खूप ट्रॅफिक असल्यावर कंटाळा येतो गाडी चालवायला, तसं नव्हतं. रस्त्यावर खड्डे अजिबात नव्हते, त्यामुळे खूप छान वाटत होतं. तर उदयपूर ते जयपूर हा साधारणतः 6 ते 7 तासांचा प्रवास असतो, कारण आपण मध्ये ब्रेकही घेत असतो. वाटेत जाताना तुम्हाला जर काही ठिकाणी थांबायचं असेल तर तुम्ही नक्की थांबू शकता. त्यातलं एक सुंदर अशी महादेवाची मूर्ती असलेलं ठिकाण म्हणजे नाथद्वार. तर हा मी एक छान व्हिडिओ केला आहे, तो तुमच्याबरोबर शेअर करते. टाईमलॅप्स केला होता मी आणि धुकं इतकं सुंदर वाटत होतं, बोगद्यातनं आपली गाडी जाते, तर खूप छान वाटत होतं हा टाईमलॅप्स. मी म्हटलं तुम्हा सगळ्यांबरोबरही शेअर करावा. आणि खरंच हा प्रवास मी जो रेकॉर्ड केला आहे तर पुढची काही वर्षसुद्धा मला हा आठवत राहील आणि खूप छान आठवणी माझ्या या व्हिडिओजमधनं मी तुमच्या सगळ्यांशी शेअर करते. तर हे नाथद्वार आपण पास करतो आहे आता आणि इथे खूप सुंदर असं मंदिर होतं, जे महादेवांची खूप सुंदर अशी मूर्ती होती. तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवलं आणि छान आपण हे क्रॉस करतो. जर तुम्ही उदयपूर ते जयपूर प्रवास करत असाल तर नक्की या ठिकाणी जा आणि खूप छान ठिकाणी मध्ये मध्ये तुम्हाला असे छान छान तलाव दिसतील. तिथे भुट्टा विकणारे, कणीस विकणारे, पेरू, काही वेगळी फळं, मॅगीवाले दिसतील. तर अशा ठिकाणी नक्की थांबून तुम्ही तुमच्या प्रवासाचा आनंद द्विगुणित करू शकता, जो आम्ही देखील करत असतो. कितने कैसे दिए? 60 रुपए किलो. लोसा लोसा अजून अर्धा ताप आपो 1 किलो कांदा किलो लो 1 किलो. अर्धे कच्चे दे, अर्धे गावरानी. घर कहाँ पे आपका? गांव में है ना, गुरलाम. गुरलाम. दिन भर बैठते हैं? हाँ, पूरा दिन. हाँ. थोड़ा 2-3 काट के मसाला डाल के दो, 2-3 की करो. कम्मा गणी साहब, राम राम साहब, मावा ले लो साहब. तर आत्ता आपण आलेलो आहोत किशनगडमध्ये आणि हे जे तुम्ही आजूबाजूला बघता आहात तर हे मार्बलमध्ये टाकलं जातं, जे आपले कलरचे मार्बल्स असतात, जे आपण किचन ओटा किंवा किचन प्लॅटफॉर्म, तर हा येल्लो, रेड, ग्रीन हा जेव्हा भुसा त्यात टाकतो तेव्हा तो रंग तयार होतो.
तर किशनगड या गावाची ओळख मार्बल फॅक्टरी अशी आहे. इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची मार्बल्स बनवले जातात. इथे एक डम्पिंग यार्ड आहे आणि ज्याला आपण मिनी स्वित्झर्लंड असं सुद्धा म्हणू शकतो. इतकं सुंदर आहे तर त्याचं वर्णन करणं शब्दात हे होऊच शकत नाही. माझे शब्द अपूर्ण पडतील, इतकं सुंदर आहे. आणि त्याचा आजूबाजूचा एंट्रीवे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. त्यात उन्हामध्ये ते इतकं चमकतं मार्बल जे आहे ते. तर हे डम्पिंग यार्ड आहे, मी तुम्हाला सांगतेच पुढे गेल्यानंतर. पण तुम्ही आजूबाजूला बघू शकता की मार्बलचे कसे मोठे मोठे दगडं आहेत इथे. आणि प्रत्येकाच्या घरात मार्बलची काहीतरी वस्तू असतेच. तर जो मार्बल आहे तो इथे बनवला जातो आणि इथून संपूर्ण भारतामध्ये किंवा वर्ल्डमध्ये तो पुरवला जातो. तर तुम्ही बघू शकताय खरंच इथे प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग, वेगवेगळ्या प्रकारचे शूट, मूवी शूट असं सुद्धा केलं जातं. आणि इतकं स्वच्छ आणि इतकं सुंदर असं ठिकाण होतं हे. आणि याला डम्पिंग यार्ड म्हटलं जातं. जो मार्बल बनवल्यानंतर जो चुरा किंवा भुगा असतो तर तो इथे आणून डंप केला जातो आणि ते डंप करून करून इतकं सुंदर असं तयार झालं आहे. बऱ्याचदा डंप केलेला मार्बल पुन्हा दगडात रूपांतर होतो, एकजीव केला जातो आणि तो सुद्धा इथून नेला जातो. तर वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रक इथे आलेल्या होत्या तिथलं सगळं डंप केलेलं घेऊन जाण्यासाठी आणि खूप गर्दी होती तर फोटोशूटसाठी, कारण इतके सुंदर फोटोज येत होते इथे. आणि तुम्ही जर उदयपूर ते जयपूर असा प्रवास करत असाल तर अगदी रस्त्यात लागतं, तुम्ही नक्की जा. त्यानंतर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत जयपूरमध्ये आणि तुम्ही बघू शकता इतक्या मोठ्या पावसाने आणि पाण्याने आमचं स्वागत केलं आहे जयपूरमध्ये. आणि आम्ही हीच प्रार्थना करत होतो देवाकडे की जयपूरमध्ये जर उद्यासुद्धा पाऊस असेल तर आम्हाला फिरता येणार नाही, कुठे जाता येणार नाही. तर उद्या पाऊस नसो. उदयपूरमध्ये सुद्धा इतका पाऊस होता पण आम्ही जेव्हा फिरत होतो तेव्हा अजिबात पाऊस लागला नाही. तर हे देवाचे उपकारच आहेत असं मला वाटतं, कारण इतक्या लांब आपण पुन्हा पुन्हा येत नाही आणि आलो आहे तर मग फिरण्याचा आनंद हा घेतलाच पाहिजे. तर इतकं छान वाटत होतं. आणि काही गाड्या फसत होत्या एवढ्या पाण्यामध्ये. बऱ्याच ड्रायव्हर्सला म्हणजे अंदाज नाही येत कसं काढायचं इतक्या पाण्यातनं गाडी, पण तरीसुद्धा आम्ही प्रवास करत होतो. आत्ता आम्ही आलेलो आहोत चौकीधाणी या रेस्टॉरंटला जिथे राजस्थानी वाईब्स आहेत. तर आम्ही सुंदर अशा रेस्टॉरंटला आलेलो आहे जिकडे जुन्या जुन्या गोष्टी आणि हे तिकीट चार्जेस आहेत. तर हे बघा किती सुंदर असं ताट आहे, छान छाच आहे. मक्खन लगाइए, मक्के का रोटी, मक्खन लगाओ सा. क्या बात है, आनंद आ रहा है. हाँ हाँ सर, बड़ी शैतानी, कैसा लग रहा है? ओ राजा, हेलो. क्या बात है, मेरे सर को अच्छा लग रहा है. बस सर खुश हो गए, सब कुछ खुश हो गया. अब मैं छोड़ाऊंगा गाड़ी चला के महाराष्ट्र.
काय खिला रहे हो? काय खिला? हाँ खिला जलेबी। हाँ कसं वाटतंय जेवण? आत्मतृप्त झाली ना? केर सांगरी, गट्टे, त्याच्यानंतर बाजरीची खिचडी, इतकं ऑथेंटिक जेवण इथे जेवायला मिळतंय ना, खूप छान आहे। इन्होंने हमें बहुत प्यार से परोसा है। खमा गनी, कसं होतं जेवण? आहो जेवण कसं होत? श्रीजाने पण खाल्लं। खूप सुंदर असं राजस्थानी थीमचं रेस्टॉरंट आहे। असे सगळे जण जेवायला बसलेत आणि इकडे सगळं वाढायचंय। हे बघा किती छान पेंटिंग्स आहेत। राम, कसं आहे जेवण? खूप छान। माऊ
राजस्थानी थीम अनुभवायची असेल, तिथलं कल्चर अनुभवायचं असेल, तिथलं ऑथेंटिक फूड अनुभवायचं असेल तर जयपूरमधल्या चौकी धानी या रेस्टॉरंटला तुम्ही नक्की विजिट करा. एक संपूर्ण गाव तिथे बसवलं, एक राजस्थान पूर्ण स्टेट तिथे बसवलं असं मला वाटतं. तर तिथलं फूड जे आहे ते अप्रतिम होतं. सगळ्यात आधी तर राजस्थानी पोशाख घातलेल्या सुंदर बायका आपलं तिथे स्वागत करतात, ढोल ताशे वाजवून छान टीका करतात. आणि त्यानंतर मग आपण जेवण करायचं. तिथे जेवणासाठी बरेच ऑप्शन्स आहेत थालीमध्ये, पण आम्ही राजस्थानी प्युअर थीम जी असेल ती अनुभवायची होती म्हणून ऑथेंटिक फूड आम्ही तिथे ऑर्डर केलं. खूप सुंदर होतं. सगळ्या ऑथेंटिक रेसिपीज तिथे खायला मिळाल्या. त्यानंतर जसं गावी असतं नृत्य, तसं राजस्थानी नृत्य मी त्या लोकांबरोबर केलं आणि खूप छान वाटलं. त्यानंतर गावी जसा शेंगदाणेवाला असतो, मार्केट असतं, मेळा असतो, तसं सगळं होतं. आणि वेगवेगळ्या गोष्टी तिथे अनुभवायला मिळाल्या, विकत होत्या वेगवेगळ्या गोष्टी. जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता, पण इथे जरा महाग आहे असं मला वाटतं. बाहेरच्या मार्केटमध्ये याच गोष्टी बऱ्याच स्वस्त दरात तुम्हाला मिळतील. पण तिथे छान हत्ती होता. त्यानंतर एक घाट पूर्ण तिथे तयार केलेला होता. इतकं छान वाटत होतं. आणि जर तुम्ही दिवसा आला तर दिवसा थोडं ऊन लागेल गरम असेल तर, पण आम्ही रात्री आलो त्यामुळे कमी वेळ आम्हाला तिथे मिळाला, कारण आपण दिवसभर ट्रॅव्हल केलं, तुम्ही बघितलंच. तरीही आम्ही सगळा अनुभव घेतला राजस्थानी कल्चरचा. सगळं इथे होतं. हत्ती जे राजस्थानी गोष्टीचं एक महत्त्वाची गोष्ट आहे, तर हत्ती तिथे होता. तुम्ही तिथे सवारी करू शकत होते हत्तीवर. आणि माझं बाळही सगळं छान अनुभवत होतं. वेगवेगळे तिथे शॉप्स होते. तिथे एक डॉल हाऊस होतं जे मला खूप आवडलं आणि मी श्रीजाला तिथे सगळ्या डॉल्स दाखवत होती. तर इतकं छान वाटत होतं. आणि मुलांना अशा गोष्टी बघायलाही खूप आवडतात. तर मी छान डॉल हाऊसची पूर्ण कव्हर केलं. छान होतं ते सगळं. आणि तिथल्या बैलगाड्या, तिथले सगळ्या गोष्टी ठेवलेल्या होत्या. आणि डॉल हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डॉल होत्या, गुडिया घर आपण ज्याला म्हणू शकतो. इतकं सुंदर बनवलेलं होतं. खूप महाग होत्या ह्या, कारण मी जेव्हा दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये बघितलं तेव्हा यापेक्षा बऱ्याच स्वस्त दरामध्ये मिळत होत्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराणा प्रतापांचं काही जे युद्ध होते त्यांनी केलेले, त्यांच्या आयुष्यात महत्त्वाच्या युद्धांचा इथे घडामोडी ज्या घडल्या आहेत त्या दाखवल्या गेल्या होत्या. तर मला ते खूप आवडलं आणि खूप छान वाटत होतं. गावात जसा शेंगदाण्यावाला असतो, फुटाण्यावाला असतो, चहावाला असतो, तशा सगळ्या गोष्टी इथे होत्या. आणि इतकी झाडं लावली होती त्यामुळे खूप थंड वाटत होतं. आणि पाऊस पडून गेला होता त्यामुळे अजून छान वाटत होतं. तर गावी जशा झोपड्या असतात ना केलेल्या, तशी त्यांनी सुंदर दुकानं केलेली होती. आणि इतकं छान वाटत होतं. तर हा तंदुरी चहा इथे मिळत होता आणि इतकं छान होतं हे सगळं. त्यानंतर गावी जसा कुंभार मटकी घडवतो, त्यानंतर सुतार असतो, तसं सगळं इथे होतं. आणि हा घाट आहे, तुम्ही बघू शकता. इथे छान पाणी वगैरे असं सगळंच होतं इथल्या घाटावर. तर काही पुतळे ठेवले होते त्यामुळे ते अजून जिवंतपणा येत होता या गोष्टींना. महाराणा प्रतापांच्या आयुष्यातलं त्यांचं सगळ्यात मोठं जे युद्ध होतं ते म्हणजे हल्दी घाटीचं युद्ध होतं. तर ते हल्दी घाटीचं जे युद्ध आहे ना, तर ते सुद्धा इथे दाखवण्यात आलं होतं. आणि तुम्ही जर महाराणा प्रतापांचा इतिहास वाचला असेल तर तुम्ही या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये रिकवर करू शकता, रिकॅप करू शकतात की कशा कशा गोष्टी घडल्या होत्या. मानसिंग कसे हत्तीवर बसून सगळ्यांशी लढत होते, महाराणा प्रताप कसे लढत होते, तर हे सगळं त्यांनी तिथे दाखवलं होतं. त्यानंतर आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहोत आणि मी हॉटेलची रूम जी आहे ती तुम्हाला दाखवते. तर हे आमचं हॉटेल जे आहे ते हवा महलपासून अगदी जवळ होतं, मार्केटमध्येच होतं. आणि मी फर्स्ट टाईम असा राऊंड बेड जो आहे तो बघत होती, तर खूप छान वाटत होतं. आणि मस्त होतं हॉटेल, क्लीन होतं.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं आहे की आम्ही सगळ्या हॉटेल्सच्या ज्या बुकिंग आहेत ते अगोडावरनं आधीच केल्या होत्या, त्यामुळे आम्हाला तिथे सोपं गेलं सगळं करणं, की आम्हाला तिथं जाऊन प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन शोधावं नाही लागलं. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये जे काही असेल ते तुम्हाला मिळून जाईल. पण साधारणतः 3000 ते 2500पर्यंत एक रूम आता सध्या अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, कारण आम्हाला प्रत्येक ठिकाणी तेवढंच द्यावं लागलं. याचं वॉशरूमही छान होतं, मोठं होतं, मोठ्या साईजचं होतं. तर मी या ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी शेअर केल्या आहेत. चांगली चांगली हॉटेल्स, तुम्ही जयपूरला गेल्या तर चौकीधानीला नक्की जा, आणि उदयपूर ते जयपूर प्रवास करत असाल तर किशनगडला सुद्धा नक्की जा. हे बघा माझ्या घरच्यांनी सगळे छान छान फोटोज तिथे काढले होते, तर मी ते सुद्धा तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. मला बरेच जण विचारत आहेत ट्रिपबद्दल, मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ते फुकट असतं. तर मी छान असे मस्त मस्त पोजेसमध्ये फोटोज काढून घेतलेत. तर तुम्ही जाणार असाल तर किशनगड नक्की विजिट करा. अगदी अर्धा तास लागेल तिथे, पण खूप छान वेगळे वाईब्स आहेत आणि छान वाटेल तिथे गेल्यावर. तर असंच माझ्या चॅनलवर माझ्यावर प्रेम करत राहा, माझे ब्लॉग्स बघत राहा. भेटूयात आपण अशाच इंटरेस्टिंग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. तुम्हा सगळ्यांची काळजी घ्या.